तर मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 120 सूर्यनगर विक्रोळी पश्चिममधील शाखा प्रमुख विधानसभा संघटक शाखा समन्वयक महिला विधानसभा संघटिका यांच्यासह महिला पुरुष उपशाखा प्रमुख गटप्रमुख यांचे संयुक्त राजीनामे आलेले आहेत। मुंबईमध्ये आपण पाहतोय शिवसेना युबीटीमध्ये आता मोठं नाराजी नाट्य रंगलेलं आहे। सूर्यनगर विक्रोळीमधील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सुपूर्द केलेले आहेत। खरं तर अनेक जण या ठिकाणी इच्छुक असतात, मात्र सर्वांनाच तिकीट मिळणार नाही असं याआधीच पक्षातल्या अनेक नेत्यांनी सांगितलेलं होतं। मात्र तरी देखील आता नाराजी नाट्य रंगलेलं आपण पाहतोय। मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षामध्ये मोठं नाराजी नाट्य रंगलेलं आहे आणि त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता असते, कारण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी होऊ शकते। शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरीची भीती असते, त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची नावं ही उशिरा जाहीर केली जातात। एबी फॉर्मचं वाटप देखील जाणीवपूर्वक शेवटच्या क्षणापर्यंत ताणलं गेलेलं आहे। मात्र अशी परिस्थिती असताना देखील शिवसेना ठाकरे पक्षामध्ये आता मोठं नाराजी नाट्य आपल्याला रंगलेलं पाहायला मिळतंय। शाखा प्रमुख निलेश पोहळकर आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। निलेशजी, नेमकं काय घडलेलं आहे, कारण शिवसेना ठाकरे पक्षामध्ये आपल्याला मोठी नाराजी पाहायला मिळतेय। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल हो। गेले 8 दिवस पक्षप्रमुखांनी आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याकडनं शाखेच्या माध्यमातून एक नाव आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवा। आम्ही गेले 2 दिवस या प्रक्रियेमध्ये विचार केला। विचार केल्याच्या नंतर आम्ही पक्षश्रेष्ठीकडे एक नाव पाठवलं, परंतु त्या नावामधलं एकही नाव न येता दुसरंच नाव पक्षश्रेष्ठींनी पुढे गेलं। करत असताना कमीत कमी आमची माफक अपेक्षा अशी होती की पक्षश्रेष्ठींनी एक शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, महिला शाखा संघटिका या बाकीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जर आपण ते नाव दिलं असतं तर आम्हाला निश्चित आनंद झाला असता। निलेशजी, आता पुढची काय भूमिका असणार आहे? तुम्ही या संदर्भात काही वरिष्ठ नेत्यांशी बोललात, तुमची नाराजी व्यक्त केली आहे का? पुढचा तुमचा काय विचार आहे? अजूनपर्यंत वरिष्ठांचा या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा आमच्याशी संपर्क केलेला नाही। आमच्या ज्या मनोगत आहे ते आम्ही त्यांना पाठवलेलं आहे, परंतु पक्षाकडनं अशी कोणत्याही पद्धतीची विचारणा झालेली नाहीये। बंडखोरी होण्याची देखील भीती असते अशा परिस्थितीमध्ये। आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीच्या याद्या समोर येत आहेत, अनेक इच्छुक असतात, मात्र ऐनवेळी नाव दुसऱ्याचं समोर येतं। स्वाभाविक आहे, कारण का पक्षाच्या गेले निष्ठावंत एवढ्या दिवस काम करत असताना ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, पक्षाचा उमेदवार पाडण्याचं काम केलं या निवडणुकीमध्ये, मागील विधानसभा असेल, लोकसभा असेल, मागची पंचवार्षिकची महानगरपालिका असेल, ज्या उमेदवारांनी पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले, अशा उमेदवाराला जर पक्ष तिकीट देत असेल तर शिवसैनिकांनी काय करायचं, हा आमचा पक्षश्रेष्ठींकडे प्रश्न आहे। निलेशजी, तुमचा कुठला वॉर्ड आहे, कुठला प्रभाग आहे, काय नेमकं घडलं होतं आणि तुम्ही कुणाचं नाव? विधानसभा प्रभाग क्रमांक 120 सूर्यनगर विक्रोळी। निश्चितच निलेशजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली, आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी।